संबंधांमध्ये भावनिक चढ-उतार अनुभवायला मिळेल. मंडळी, प्रेमामध्ये अहंकार उपयोगाचा नसतो. अहंकाराचा त्याग हा प्रेमात आधी करावा लागतो, तरच प्रेमसंबंध टिकतात. प्रेमसंबंधांमध्ये संशय, अहंकार, संवादाचा अभाव या गोष्टी आल्या तर समस्या निर्माण होते. म्हणूनच जे प्रेमात आहेत त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. विवाहितांनी, ज्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांनी जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष द्यायचं आहे. अविवाहितांसाठी लग्नाच्या चर्चा होतील, काही चांगले प्रस्ताव येतील, पण घाई नको. नीट निर्णय घ्या, विचार करून निर्णय घ्या. कुंभ राशीच्या लोकांना मानसिक ताण या काळामध्ये जो जाणवतोय तो कमी होण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा, प्राणायाम, योग या सगळ्याची मदत घ्यायला हवी. ज्यांना झोपेची समस्या जाणवते आहे त्यांनी सुद्धा आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमची दिनचर्या योग्य पद्धतीने आखण्याची गरज आहे. पाय, सांधे, पाठदुखी याकडे दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीच्या लोकांसाठी अंतर्मुख होण्याचा हा काळ आहे. धार्मिक ग्रंथांचं वाचन तुम्हाला करणं शक्य असेल तर नक्की करा. त्याचबरोबर जर तुम्ही एखादी उपासना करत असाल आधीच तर उत्तम, पण तुमच्या आयुष्यात कुठलीही उपासना नसेल तर मात्र नियमित स्वरूपाची कुठली तरी उपासना नक्की सुरू करा. या 7.5च्या काळात उपासनाच असते जी तुम्हाला तारत असते, मदत करत असते, मानसिक बळ देत असते. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपासना काय करायची. उपासना म्हणजे काय? एखाद्या स्तोत्राचं रोज पठण करणं असेल किंवा एखाद्या मंत्राचा रोज जप करणं असेल, एखाद्या देवाच्या दर्शनाला रोज जाणं असेल, अशी कुठल्याही प्रकारची उपासना तुमच्या आयुष्यात असायला हवी. कुंभ राशीच्या लोकांचा कर्मावर जास्त विश्वास असतो, मान्य, पण कर्माबरोबर श्रद्धेची साथ सुद्धा आयुष्याला बळ देत असते. म्हणूनच कर्म आणि श्रद्धा, आस्था या गोष्टी जीवनात महत्त्वाच्या असतात. हा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी आत्मविकासाचा काळ आहे असं म्हणावं लागेल. जे काही कडू वाईट अनुभव तुम्हाला येत आहेत ते तुमच्यासाठी आयुष्यभराची शिदोरी तुम्हाला देत आहेत, आयुष्यभराची शिकवण तुम्हाला देत आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघा. तुम्हाला शक्य असेल तर शनिवारी शनी मंत्राचा जप तुम्ही करू शकता. ओम शन शनेश्वराय नमः हा शनिमंत्र आहे. 7.5च्या काळात या मंत्राचा जप करायला सांगितला जातो. त्याचबरोबर शनिवारी काळ्या तिळाचं दान करणं किंवा काळे उडीद दान करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं 7.5च्या काळामध्ये. गरजू व्यक्तींची मदत तुम्हाला जशी जमेल तशी करा. अहंकाराचा वारा न लागो राजसा ही गोष्ट लक्षात ठेवा. अहंकार 7.5च्या काळामध्ये मारक ठरतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अहंकार तुमच्या मनाला शिवणार नाही या बाबतीत तुम्हाला सावध राहावं लागेल. एकंदरीतच कुंभ राशीसाठी काळ कठीण पण परिवर्तन घडवणारा आहे. संयम, शहाणपणा शिकवणार